छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर येत असून पोलीस कर्मचाऱ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। वैजापूर तालुक्यातील बळेगाव गावात ही धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नानासाहेब रामजी दिवेकर राहणार बळेगाव तालुका वैजापूर असे घटनेतील मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। ते देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते। या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नानासाहेब दिवेकर हे देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहे, मात्र मागील 2 दिवसापासून ते बेपत्ता होते। त्यामुळे नातेवाईकांसह पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांचा शोध सुरू होता, मात्र ते मिळून आले नाही। त्यामुळे त्यांच्या परिवारासह सहकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र रविवारी दिवेकर यांच्या मूळ गावी बळेगाव येथे त्यांच्या घरात संशयास्पद गोष्टी आढळून आल्या। त्यामुळे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पडक्या घरात खड्डा खोदून तपास केला असता त्यामध्ये नानासाहेब दिवेकर यांचा मृतदेह आढळून आला। मृतदेह जमिनीत पुरण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने हा खून पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली, तर पोलिसांकडून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। खुनामागचे नेमके कारण काय, आरोपी कोण आणि हा प्रकार कधी व कसा घडला याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत। तर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड आणि स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली, तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले। या खुनासंदर्भात पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून प्रकरणाचा अधिक तपास शूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहेत।